100 ते 150 अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करणारे अश्विन नगरमधील कॉल सेंटर नाशिकच्या सायबर पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून 2 जण अद्याप फरार आहेत। त्यांनी आतापर्यंत $2000ची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। परदेशी नागरिकांना इंटरनेटद्वारे बनावट संदेश पाठवून त्यांच्या संगणकामध्ये बिघाड झाल्याचे भासवून तो दुरुस्त करण्याच्या नावाखाली 150 अमेरिकन नागरिकांची $2000 अमेरिकन म्हणजे 2 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे। कॉल सेंटरमध्ये काम करणारे 7 संशयित हे मुंबईचे असून सायबर पोलिसांनी या 7 जणांना अटक केली आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करून कार्यरत असलेल्या एका कॉल सेंटरवर सायबर पोलीस स्टेशनचे PI आणि त्यांची टीम यांनी या टोळीचा एक पर्दाफाश केलेला आहे। यामध्ये हे जे कॉल सेंटर होतं या ठिकाणचे ते जवळपास 6 जेंट्स आणि 1 लेडीज हे मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल या कंपनीच्या संगणकाद्वारे त्यांना नोटिफिकेशन्स ईमेल्स पाठवून तुमच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यांना मग गिफ्ट वॉचर घ्यायला सांगणं आणि त्यावरून त्यांच्याकडनं ते पैसे उकळवत होते। जवळपास गेल्या 2-1 वर्षात त्यांनी $2,40,000ची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। भारतीय किमतीमध्ये त्याचं मूल्य जवळपास 1,92,00,000 पर्यंत जात आहे। ते हे अश्विन नगर जे आपल्या अंबड पोलीस स्टेशनतील अश्विन नगर या ठिकाणी असल्याचं गोपनीय माहिती मिळाली होती। त्यावरून सायबर टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे त्या 7 व्यक्तींविरुद्ध जवळपास 12 लॅपटॉप 13 मोबाईल जवळपास 47,000 रुपये हस्तगत केले आहे। सदरबाबत सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। शिक्षण काय? शिक्षण हे काही 12वी काही FY असं काही टेक्निकल डिग्री किंवा असं काही घेतलेलं नाही येते। असं 12वी ते डिग्री हे जे चालवत होते ते भाड्याने घेतलं होतं, ते त्यांनी भाड्याने घेतलं होतं। संशयित रेकॉर्डवर नाही, रेकॉर्डवरचं अजून तसं काही निष्पन्न झालेलं नाहीये। 2 वर्षापासून तिथे हे कॉल सेंटर चालू होतं। पण मग यांचा मेन लीडर कोण म्हणजे संघटना? त्यामध्ये आणखी 2 पाहिजे आरोपी आहेत। एक बिपिन साहू म्हणून आहे आणि एक शाबाद रॉन हे पाहिजे आरोपी आहेत त्यामध्ये। ते सगळं हँडल करत होते। यावरून असं दिसतंय की असंच आणखी तिकडे मुंबई ठाणे या ठिकाणी पण असू शकतात। शाबादवरती या अगोदर काही गुन्हे दाखल आहे का? नाही, ते काय तपासात निष्पन्न झालेलं नाही। सर, यांनी किती नागरिकांची फसवणूक केली अमेरिकन नागरिकांमध्ये? आतापर्यंत जवळपास 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची फसवणूक केलेली आहे। सरांनी नाशिक का निवडलं? मुंबईतून इकडे याच्या आधी कधी नाशिकमध्ये असा प्रकार नव्हता? असा प्रकार नव्हता आपण असं म्हणू शकत नाही। पण आता सायबर गुन्हे अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे। आपण बघतो जसं आपल्याकडे काही वर्षापूर्वी आपण ते जमतारा किंवा बिहार, राजस्थान हे आपले सेंटर्स होते आणि आजही ऍक्च्युली भारतामध्ये बघितलं तर 80% गुन्हेगार हे त्या मोजक्यात 7-8 जिल्ह्यातले आहेत। बाकीचे 20% जे आहेत ते इतरत्र आहेतच। दिल्ली असतील, मुंबई असतील, पुणे असेल, तसंच आपल्या नाशिकमध्ये पण हा एक प्रकार आहे। विषय म्हणजे हे आपल्या भारतीय लोकांची नाही तर अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत होते। जसं आता आपल्याकडे जे काही बरेचसे सायबर गुन्हे होतात, आपण म्हणतो की आफ्रिकेमध्ये आहेत किंवा कंबोडियामध्ये बसून ते आपल्याकडे त्या हौज अरेस्टचे गुन्हे करतात, तसंच
प्रकार आहे. ते काय इंग्लिश मध्ये टॉकिंग करत होते का अमेरिकन लोकांसाठी? हो, इंग्लिशमध्ये. 10वी पास लोक. हो, 12वी इंग्लिश मिडियमचा 7वीचा मुलगा पण इंग्लिश मध्ये बोलतोय. अजून काही निष्पन्न होत नाही, आता तपासात आणखी त्याचे जे लॅपटॉप आता आहेत त्याचं अनालिसिस करून त्यावरून आणखी काही वेगळी माहिती मिळते का. हा झाला एक प्रकार. ह्याच मोडच आणखी वेगळं काही आणखी केलेलं आहे का, अमेरिकन नागरिकांव्यतिरिक्त इतर आणखी कोणाला काही फसवलं आहे का, त्याचे मोबाईलचे डिटेल्स असतील, लॅपटॉपचे डिटेल्स असतील, यावरून ते तपासात निष्पन्न होईल. सर कॉल सेंटर कोणत्या कामासाठी रजिस्टर? ते ऍक्च्युली ते डॉक्युमेंट्स घ्यायचे बाकी आहेत. तपास चालू आहे. ऍक्च्युली नुकतीच कारवाई केलेली आहे, त्यामुळे मग ते आता मुळापर्यंत जाणं हे तपासचा भाग आहे. बंगला कोणाचा होता? ते ऍक्च्युली खासगी व्यक्तीचा आहे तो बंगला. त्याच्यावरती त्यांनी ते अशा पद्धतीने बनवलंय की छोट्या पद्धतीने. हा, ते ऍक्च्युली कोणाला लक्षात येणार नाही अशा पद्धतीचं आहे ते. याचा अर्थ म्हणजे बाहेरून जर बघितलं बंगला तर मालक- कळणार नाही की इथे असं असं कॉल सेंटर आहे. बंगला मालकही सामील असू शकतो एवढं चेंजेस करतात ते. त्याला पण विचारणा करावी लागेल तपासामध्ये. त्याचा पण त्यामध्ये सहभाग. ऍक्च्युली त्याला भाडं किती मिळत आहे, त्या एरियात भाड्याचे रेट काय आहे ते सगळं त्यामध्ये आहे. माहिती कशी मिळाली म्हणजे तक्रारदार स्वतः पोलीसच आहे. हो हो, Information. इन्फॉर्मेशन असं गोपनीय माहिती मिळाली तर गोपनीय माहिती सांगता येत नाही ना. ते झालं तर म्हणजे कमीतकमी माहिती मिळतात की एक तक्रारदार अमेरिकन आहे. फसवणूक झालेली आहे अमेरिकन. आपल्याला फक्त की असा एरिया कळला होता. हा. ही माहिती आपल्याला ऍक्च्युली 15 दिवसापूर्वी कळली होती. एरिया माहिती होता, पण तो इम्पॅक्ट होत नव्हता. कंटिन्यू तिथे थांबून माहिती घेऊन असे काही लोक जाता येतात काय किंवा त्या एरियामध्ये, त्यावरून आपल्याला जवळपास 12-15 दिवस लागले होते. ते संशयित सगळे मुंबईतून हो हो, 3 मुंबईचे आहेत, 2 ठाण्याचे आहेत, 2 पालघरचे आहेत. एक महिलाही त्यामध्ये सगळे इथे येऊन राहत होते कसं? इथे त्याच बंगल्यात तिथे राहत होते. त्यांनी तो बंगलाच भाड्याने घेतला होता. किती महिलांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये? एक महिला आहे, ठाण्याची येते. सर हे जे पैसे मागवत होते यांनी किती अकाउंट मध्ये पैसे मागवलेले आहेत? म्हणजे फसवणुकीची जे रक्कम आहे ती कोणत्या कोणत्या अकाउंट मधून किती अकाउंट मध्ये आली? ते ऍक्च्युली गिफ्ट व्हाउचर घेऊन ते नंतर इकडे नंबर ते घेत होते त्यांचा VoIP कॉलवरून तो नंबर घेत होते. तर त्याचा तपासामध्ये निष्पन्न होईल ते सगळं. दैनिक भ्रमर, नाशिक.